झपाट्याने वाढणाऱ्या या स्वाईन फ्लू संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया नागपूरच्या डॉक्टरांकडून। स्वाइन फ्लू जसं नाव सजेस्ट करताय की हा फ्लू लाईक ताप असतो है ना। नॉर्मली जे फ्लूचे जे पेशंट असतात म्हणजे सर्दी पडसा जो आपण नॉर्मल टर्म्समध्ये म्हणतो तसेच याचे पण सिम्पटम्स असतात। फक्त याच्यात हाच डिफरन्स आहे की जेव्हा हा ताप येतो आणि सर्दी वगैरे होते तर त्यावेळेस अंगकाठीचा पाय बॅक पेन है ना किंवा खोकला खूप जास्ती प्रमाणात वाढतो किंवा फीवर खूप हाय ग्रेड असतो। तर या दृष्टीने त्याच्यावरती आमचं सस्पिशन जातं। द स्टँडर्ड प्रिकॉशन्स लाईक कोणाला पण सर्दी पडसा झालं तर मास्क वापरणे है ना। घरच्या घरी पण असलं तर थोडं सेपरेशन ठेवावे आणि फ्लू लाईक सिम्पटम्स म्हणजे ताप असं असलं तर लवकरात लवकर डॉक्टरकडे जाणे, जास्ती वाट न पाहणे आणि एस्पेशली जे लहान मुलं किंवा ओल्ड एज आणि असे पेशंट्स जे इम्युनो कॉम्प्रोमाइज्ड आहे किंवा किमोथेरपीचे पेशंट्स आहे अशा लोकांनी थोडेसे जास्ती काळजीपूर्वक राहावे आणि त्यांनी लवकर डॉक्टरांकडे सल्ला घ्यावा। वर्ल्ड इज अ सिंगल प्लेग्राउंड। पीपल आर गोइंग इथून तिकडे दुसरीकडे दुसरे देशात, राज्य काय दुसऱ्या देशातही जातं म्हणून कोणतं पण संसर्गजन्य रोग खूप लवकर पसरतात कारण की ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज आर व्हेरी नाईस है ना। आणि इतक्या गोष्टीसाठी आपण आजकाल वी ट्रॅव्हल अ लॉट आणि याच्यामुळे ते पसरण्याची शक्यता खूप वाढून जाते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।